DRJ Kids. जादूचे गुलाबचे फूल आणि जादूगर. अन्नतपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात झरझर झोपडी होती, ज्यात म्हातारी आणि आपल्या पिंटू नातवा बरोबर राहत होती. पिंटूचे आई वडील नव्हते, म्हणून तो आपल्या म्हाताऱ्या आजी सोबत राहत असे. म्हातारपणामुळे आजी वाकून चालायची. आजी पिंटू आणि त्याचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या घरी उष्ट भांडी घासत असे आणि कधी कधी जास्त पैसे कमवण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन गहू आणि धान्य काढायला सुद्धा जात असे. पिंटू आपल्या आजीचा हातभार लावण्यासाठी कधी दुसऱ्यांच्या दुकानावर जाऊन काम करत असे. आजी, आपली गरिबी कधी संपेल? बाळा, सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. आजी रोज पिंटूला परीकथा सांगून झोपवायची आणि स्वतः रात्रभर रडायची. देवा, मी अशी काय चूक केलीये ज्याची तू मला एवढी मोठी शिक्षा देतोयस? माझा मुलगा आणि सून या दोघांना तर आधीच घेऊन गेलास तू. आता या म्हातारीच्या हाडांमध्ये इतका जोर नाही की ती आपल्या नातवाची सगळी काळजी घेऊ शकेल रे बाबा. असेच दिवस जात होते. कधी आजी दुखी झाली तर पिंटू त्याची समजूत घालत असे, तर कधी पिंटू दुखी असेल तर आजी त्याला समजवत असे. आजीला हीच भीती होती की तिच्यानंतर पिंटूचे काय होईल. एक दिवस त्या गावात एक जादूगर येतो. आला जादूगार, आपली जादू दाखवायला. तो हर गल्लीत जायचा आणि आपला जादू दाखवायचा आणि पैसे घ्यायचा. जेव्हा तो पिंटूच्या घरासमोर आला, तो बोलला, ओहो, आला जादूगार आपला खेळ दाखवण्यासाठी. आपला खेळ दाखवण्यासाठी कोणी आहे का? घरात कोणी आहे का? आजी बाहेर येते. जादूगार बाळा, तू तुझी जादू आम्हाला नको दाखवूस. आम्ही तुला काहीच नाही देऊ शकत. आम्ही खूप गरीब आहोत रे. तेव्हाच पिंटू बाहेर येतो आणि म्हणतो, जादूगर, आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. तुम्ही कुठे दुसरीकडे जा. जादूगर थोडा दुखी झाला आणि हसत म्हणाला, ठीक आहे, थोडस पाणी तर पास बेटा. पिंटू पाणी घेऊन येतो. जादूगर पाणी पितो आणि तो बोलला, आजी, मला सगळं कळलं आहे. तुमच्या सगळ्या अडचणींचा उपाय माझ्याकडे आहे. ते कसं काय बाळा? तुम्ही काहीही बोलू नका. जेव्हा देवच आमची गरिबी दूर करू शकला नाही तर तुम्ही काय करणार? बाळा, मी देव तर नाहीये, पण तुमची थोडी मदत जरूर करेन. आणि नाही करू शकला तर मी माझ्या पूर्ण आयुष्यभर कधीच कोणाला जादू नाही दाखवणार. पिंटू, गप्प बस. खूप बोलायला लागलास तू. आजी रागाने पिंटूला बघत होती. नाही आजी, मी खरं बोलतोय. जर मी तुमची मदत नाही करू शकलो तर मी जादूचा खेळ कधीच नाही दाखवणार. बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा लहान आहे रे. जादूगर हसतो आणि बोलतो, नाही आजी, मी वाईट वाटून घेत नाहीये. जादूगर पिंटूला बोलवतो. बाळा, तुझं नाव काय आहे? माझं नाव पिंटू. अच्छा पिंटू, तुला उद्यापासून एक काम करायचं आहे. जादूगर आपल्या जादूने एक नारंगी रंगाचे फूल काढतो. नारंगी रंगाचं गुलाबाचं फूल तर मी कधीच पाहिलं नव्हतं. आजी सुद्धा बघते. बाळा, हे काय आहे? जादूगर आजीशी बोलतो, आजी, उद्या सकाळी तुम्ही जे पण काही काम करायला जाल तर त्या कामाच्या जागेवर या गुलाबाच्या फुलाला ठेवा आणि त्यानंतर काम करा. याने काय होईल बाळा? हे फूल तिकडे ठेवल्याने तुमच्या गोष्टी वाढत जातील. जसं की तुम्ही तांदूळ किंवा गहू जवळ ठेवलं तर ते वाढतच जाईल. एवढं बोलून जादूगर तिथून निघून जातो. रात्रभर आजी आणि नातवाला जादूगरची गोष्ट आठवण येत होती की खरंच असं काही होतं का. दोघेही आपसात ह्या विषयी बोलत असतात. आजी, त्या जादूगराची गोष्ट खरी असेल का? बाळा, मला नाही माहित की तो खरं बोलला की खोटं बोलला, पण जे काही होईल ते देवाच्या मर्जीने होणार आहे. चल,
आता झोप लवकर. हो आजी, ठीक आहे, सकाळी बघू. दुसऱ्या दिवशी आजी सकाळी उठली, झाडू उठवायला गेली होती. तेवढ्यात पिंटूने त्यांना थांबवले. आजी, झाडू नको उचलूस. अरे हो, तू खरं बोलतोयस हा. पिंटू आजीला म्हणतो, आजी, बाबाच्या दुकानात साड्या विकायचे ना, सांग ना आता त्या किती उरल्या आहेत? 2च तर राहिल्या आहेत. ठीक आहे आजी, त्या घेऊन ये ना. हो हो हो, आणते. आजी साड्या आणते. पिंटू आजीला म्हणतो, आजी, आपण एक काम करूया, हे नारंगी रंगाचं गुलाब साड्यांवर ठेवूया आणि मग साड्या मोजूया. हो, तू बरोबर बोलतोयस. आजीने गुलाबाचे फूल साड्यांवर ठेवून दिले आणि बघता बघता खूप सारे साड्या आल्या. दोघे जण साड्या मोजणे सुरू केले. आजी, हा तर चमत्कार झाला. बघ किती साड्या आहेत. आपण आता गरीब नाही राहिलो. हो बाळा, तू अगदी खरं बोलतोयस. आजी आणि पिंटूने साड्या एका गोठड्यात बांधले आणि ते एका बाजूला ठेवून दिले. मग त्यांनी पैशांच्या पोटलीवर गुलाबाचे फूल ठेवले. बघता बघता खूप सारे पैसे सुद्धा आले. असं करता करता दोघांजवळ पैसे आणि साड्यांचा ढीग झाला. आजी, आता आपण साड्यांचे दुकान उघडूया. त्या दोघांनी साड्यांची एक खूप मोठी दुकान उघडली. बघता बघता त्यांच्याजवळ सगळं आलं. आता ते दोघे जण गरीब नाही राहिले. महेश, जो त्यांच्या शेजारी राहत होता, त्याला ईर्ष्या वाटायची ह्या लोकांची प्रगती बघून. माहित नाही त्या जादूगराला या लोकांमध्ये काय दिसलं, जो त्यांचं आयुष्य बदलून गेला. त्याची बायको सुद्धा म्हणते, जादूगार तर आपल्या दारी सुद्धा आला होता, पण तुम्ही त्याला हाकलवून लावलत. जर तुम्ही असं केलं नसतं तर या म्हातारीऐवजी आपलं घर मोठं झालं असतं. तू काळजी करू नकोस. ह्या आजी आणि नातवाला जेवढं मिळायचं होतं त्यापेक्षाही जास्त मिळालं आहे. आता आपली वेळ आली आहे. ते कसं काय? आपण रात्री तो गुलाब चोरूया, ज्याच्यामुळे त्या म्हातारीजवळ पैसे आले आहेत. महेश आणि सुधा रात्री जेव्हा पिंटू आणि आजी झोपलेले असतात तेव्हा त्यांच्या घरी हळूच येतात आणि टेबलवर ठेवलेला गुलाब चोरतात आणि त्याला आपल्या घरी घेऊन येतात. हे बघ, हीच आहे ती आपल्या फुटलेली नशिबाची चावी. आता ह्या म्हातारीपेक्षा सुद्धा खूप मोठं घर होईल. कालपर्यंत ही म्हातारी झोपडीत पडली होती, पण आता खरं सांगतो, मला हिचं सुख बघवत नाहीये. मला सुद्धा माझ्या हातात असतं तर या दोघा नातवा आणि म्हातारीला हाकलवून लावलं असतं. महेश आणि सुधा सकाळ होण्याची वाट पाहत असतात. सकाळ होते. अहो चला, आता या गुलाबाच्या फुलाचा चमत्कार बघू. दोघे जण फुलाला पैशांच्या तिजोरीजवळ आणतात आणि तिथे ठेवतात. पण हे काय, तिजोरीजवळ गुलाब ठेवताच महेश आणि सुधाचे नाक कापले जाते. दोघे जण ओरडायला लागतात. अरे अरे, माझं नाक! हे कसं काय कापलं गेलं? हे कसं झालं? अरे अरे अरे, हे काय झालं? आता आपण काय करायचं? तेव्हा गुलाब मधून आवाज येते, दुष्ट लोकांनो, जर मला तुम्ही त्या आजीजवळ नाही ठेवलत तर तुमचे नाक, हात, पाय सगळेच कापून टाकेन. नाही नाही, आम्ही तुला आत्ताच तिथे सोडून येतो. महेश आणि सुधा पळत पळत आजी आणि पिंटू जवळ येतात आणि त्यांना सगळं सांगतात. आम्हाला माफ करा आजी, आम्ही तुमचे वाईट चिंतले. याचे फळ आम्हाला मिळाले. आजी गुलाबाला सांगते की महेश आणि सुधाचे नाक चांगले कर. दोघांचे नाक ठीक होते आणि ते तिथून निघून जातात. असाच वेळ निघतो. परत एक दिवस तो जादूगर परत येतो. ह्या वेळेला तिथे कुठली झोपडी नसते. तिथे मोठे सुंदर घर झाले असते. ओहो, आला जादूगार स्वतःचा खेळ दाखवायला. हो, स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी. हा आवाज ऐकताच पिंटू पळत बाहेर येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तुम्ही बाहेर का थांबला आहात? या ना, आत या. जादूगर हसत म्हणतो, बाळा पिंटू, तू खुश तर आहेस ना? आज हे जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच आहे. त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोललो त्याबद्दल क्षमा करा. तोपर्यंत आजी बाहेर येते आणि जादूगरला म्हणते,
जादूगराने आजीला गप्प केले आणि त्यांचा हात पकडून घराच्या आत जातो. आजी त्याला खूप प्रेमाने जेवू घालते. बेटा, आम्हाला नाही माहित तू कोण आहेस. लोक तुला जादूगार म्हणतात खरं, पण तू आमच्यासाठी देवदूत आहेस, देवदूत. हो. जादूगर हसतो आणि गायब होतो.